सध्या आपण फक्त आईची शक्ती कशी मिळवता येईल ह्याबद्दल विचार करायला हवाय. तुम्हालाच शोधत होते मी. काय झालं? एक 10 मिनिटासाठी बाहेर जाऊन येते. बेडवर लॅपटॉप लावलाय चार्जिंगला आणि पसारा आहे थोडासा, पण आल्यावर नक्की आवरते. आणि तोपर्यंत जर तुम्हाला नाग दिसला तर मला नक्की फोन करा, मी येईन लगेच. हो बर. या दोघी काहीतरी महत्वाचं बोलत होत्या. बाय. बोला आत्या, तुम्ही काय म्हणत होता? मनोरमा आजीच्या शक्तीविषयी काहीतरी. गेले काही दिवस मीही तोच विचार करते, पण ठोस असं काही सापडतच नाहीये. आत्या, मला सांगा, मनोरमा आजीचा मृत्यू नेमका कुठे झाला? देवी आईचं वरदान आहे तुला, शक्ती आहे तुझ्याकडे, लोकांच्या मदतीसाठी वापरायची. यापुढे मी नसेन तुझ्यासोबत, मी नसणार आहे आता. आई काय झालं? आई उठ ना. आई 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 बोल. आई उठ. आई उठ ना. आई. आत्या, आत्या सॉरी. बाबूशी जवळच्याच एका गावात आम्ही रस्त्याच्या कडेला पत्र्याची झोपडी बांधून राहत होतो. तिथेच आईचा मृत्यू झाला. पण आईच्या मृत्यूनंतर एक विचित्र घटना घडली. कोणती? मनोरमाचं प्रेत जळत नव्हतं. जळत नव्हतं का? मनोरमा आजी भूमितत्व होती म्हणून. कदाचित म्हणूनच तिचं पार्थिव अग्नीने सामावून घेतलं नसेल. बरोबर आहे तुझं, तसंच असेल कदाचित. आणि म्हणूनच मग काही लोकांनी तिचं पार्थिव जमिनीत पुरलं. कुठे? स्मशानाजवळच्या एका जमिनीत. त्या दोघींचा विचार सुरू आहे का मग तिकडे जाण्याचा? हो, आपण तिकडे जायला हवं. आईचं पार्थिव ज्या ठिकाणी पुरलंय तिथे काही सापडतंय का ते शोधावं लागेल. तिथे काय सापडणार? माहित नाही. कदाचित आईचे काही अवशेष शिल्लक असतील, कदाचित आणखी काही असेल. पण आईची शक्ती तिथे सापडते का हे शोधावं लागेल. ठीक आहे, आपण जाऊया तिथे. कारण देवी आईच्या श्लोकातल्या संदेशाप्रमाणे तुमची, माझी आणि मनोरमा आजीची शक्ती एकत्र आल्यावरच विरोचकाचा अंत होऊ शकतो. त्यामुळे तिथे जायलाच हवं. तीनही शक्ती एकत्र यायलाच हव्या. नाही, तीनही शक्ती एकत्र येणार नाहीत. मी ते होऊ देणार नाही. तसं व्हायलाच नको, कारण त्या म्हणत होत्या तीनही शक्ती एकत्र आल्या तर विरोचकाचा अंत होणार. हो, विरोचकाचा अंत होणार. आता डोळ्यासमोर हे एकच ध्येय ठेवायचं आणि पुढे जायचं.
काय झालं, तुम्ही गेला नाही? नाही. का, काय झालं? नाही, इच्छा नाहीये माझी. नेत्रा, मी माझ्या खोलीत आहे. साहेब सांगा ना, काय झालंय? हा, साहेब सांगा ना, काय झालंय? तुम्हाला माहिती आहे ना, मी तुम्हाला असं नाही बघू शकत. नेत्रा, एखाद्या गोष्टीची आशा ठेवणं खूप वाईट असतं. असं का बोलताय तुम्ही? नेत्रा, मला आशा होती की हे सगळं नीट होईल, या सगळ्यातून बाहेर पडेल, पण नाही नेत्रा. आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण नाही बदलू शकत काही. काय झालंय? नेत्रा, गायसाय रक्तबंधूचा अर्थ कळलाय. काय अर्थ आहे? गाय म्हणजे माझी आई, ममता राज्याध्यक्ष. साय म्हणजे फाल्गुनीचं बाळ. आणि रक्तबंधू म्हणजे आईचा सख्खा भाऊ बंटी मामा. तुम्हाला कसं कळलं? आईने सांगितलं आता. ती भेटली होती मला. तर तू म्हणायचीस ना मला, बंटी मामा बरोबर काहीतरी झालं. तर बंटी मामा नाही आता या जगात. बंटी मामाला त्या राक्षसाने संपवलं. बंटीने गुड बाय सांगितलंय तुम्हाला दोघींना. आणि तो हे सगळं आईकडून करून घेतोय. त्या आईकडूनच तिच्या बाळाला सुद्धा. आणि त्या विरोचकानेच माझ्या आईचा सुद्धा जीव घेतला. नक्की कोणासाठी रडताय तुम्ही? तीन जीव गेलेत नेत्रा. म्हणूनच विचारते, नक्की कोणासाठी रडताय? ज्यांचा जीव गेला त्यांच्यासाठी की ज्यांनी जीव घेतला त्यांच्यासाठी? नेत्रा, आई म्हणाली ना, पण तो राक्षस तिला कंट्रोल करतोय, तिच्याकडून तो करून घेतोय हे सगळं. खरंच कळत नाहीये तुम्हाला? त्यांनी तुमच्या अश्रूंवर, तुमच्या भावनांवर सुद्धा आता ताबा मिळवलाय. पुन्हा पुन्हा तू तेच बोलतेस. हो, मी तेच बोलते, कारण तेच खरं आहे. आणि जोपर्यंत तुमच्या डोळ्यावरची पट्टी निघत नाही ना, तोपर्यंत मी हे बोलतच राहणार आहे. गाय साय रक्तबंधू तिघांचा जीव घेतलाय. ती
त्यांचा खून केलाय तरी पण तुम्ही म्हणताय की रुपाली बाई साहेबांनी काहीच केलं नाहीये, सगळं विरोचकाने केलंय. नेत्र विरोचक आहे हे सत्य. हो ते सत्य आहे, पण त्याही पेक्षा मोठं सत्य आहे रुपाली म्हात्रे, जिला तुम्ही आई म्हणता आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवता. एवढे समंजस आहात तुम्ही, एवढे शिकलेले आहात, पण तरी त्या बाईने तुमच्या मनात तेच भरले जे तिला भरवायचं होतं. तुम्हाला ते कळत नाहीये कारण ती तुमच्यासमोर थोडंसं रडली, थोडं काही बोलली की तुम्ही लगेच विश्वास ठेवता तिच्यावर. पण ह्या सगळ्यात बाबांचं काय होत असेल याचा कधी विचार केलाय तुम्ही? फक्त तुमच्यासाठी एका गुणी बाई बरोबर संसार करतायत ते, फक्त तुमचा विचार करू. आणि तुम्ही कोणाचा विचार करताय? रुपाली म्हात्रेचा. हा, ती ह्या सगळ्यातून कशी बाहेर पडेल, तिला कसा त्रास होणार नाही याचा विचार करताय तुम्ही का? कारण तुम्हाला असं वाटतं की ती कधी चुकूच शकत नाही, तिच्याकडून कधी कोणता गुन्हा होऊच शकत नाही. तुम्हाला कसं कळत नाहीये, त्या बाईने नाटकं करून फसवलंय तुम्हाला, तुमचा वापर केलाय. मला सांगा, तुमच्या मनात तुमच्या जन्मदात्या आईविषयी विष कोणी कालवलं? सतत मी तुझी आई आहे, मीच तुझी आई आहे असं कोण बोलत राहिलं? रुपाली म्हात्रेच ना. आणि कोण विरोचक, कुठला विरोचक, कधी आला विरोचक हा? जेव्हा ही बाई या घरात आली, बाबाचा संसार उद्ध्वस्त केला, बाबांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, तेव्हा कुठे होता विरोचक? जेव्हा या बाईने ममता मावशींना गच्चीवरून ढकललं, त्यांचा जीव घेतला, तेव्हा कुठे होता विरोचक? बाबांना स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं तिने, तेव्हा कुठे होता विरोचक? जेव्हा आजोबांना चुकीची औषधं दिली, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कुठे होता विरोचक? विरोचक आपल्या आयुष्यात कधी आलाय? आता आला ना. आता जेव्हा आपल्याला पंचपेटिकांचं गूढ कळलं, तेव्हा विरोचक खऱ्या अर्थाने जागा झालाय. विरोचक रुपालीबाई साहेबांना कंट्रोल करत नाहीये. रुपालीबाई साहेबच कलियुगातल्या विरोचक आहेत. आणि आता विरोचकाबद्दल कळल्यानंतर विरोचकाचं नाव वापरून ते स्वतःची सगळी पापं धुवून टाकतायत. एवढी साधी गोष्ट कशी कळत नाहीये तुम्हाला? ढोंगी बाई आहे ती. या घरात आल्यानंतर, बाबांबरोबर संसार सुरू केल्यानंतर सुद्धा ती तिच्या पहिल्या नवऱ्याच्या संपर्कात होती, त्याला भेटायची. हे सुद्धा विरोचकाने करून आणलं होतं. जेव्हा बाबांनी ममता मावशींच्या चारित्र्यावर संशय घेतला, तेव्हा सत्य गोष्ट ही होती की रुपाली म्हात्रे आणि अनिल म्हात्रेने मिळून ममता मावशींना फसवलं होतं. रुपाली म्हात्रेने ममता मावशी आणि अनिल म्हात्रेचे फोटो बाबांकडे पाठवले होते, ते सुद्धा विरोचकानेच पाठवले. हे सगळं रुपाली म्हात्रेने घडवलं आहे. कारण त्यावेळेला विरोचक असं कोणी आहे हे तिलाच माहित नव्हतं.
जिने ममता मावशींना मारलं, फाल्गुनी ताईंच्या बाळाला मारलं, ती रुपाली म्हात्रेच होती. आणि हद्द म्हणजे आज त्या बाईने स्वतः तुमच्या समोर कबुली दिली आणि तरीही तुम्हाला कळत नाहीये. मी, बाबा, इंद्राणी आत्या आम्ही तुम्हाला इतक्यांदा समजवण्याचा प्रयत्न केला, पोट तिडकीने सांगितलं, पण तरीही तुम्हाला तुमचा त्याच बाईवर विश्वास आहे अजूनही. एवढं सगळं कळून सुद्धा तुम्हाला ती बाईच निर्दोष वाटते, यासारखं दुसरं मोठं दुर्दैवच नाही असू शकत काही. तुम्हाला विरोचकाचं अस्तित्व मान्य आहे ना? त्रेतायुगात तुम्ही विरोचकाचे सेवक होता हे मान्य आहे. तुम्हाला देवी आईचं अस्तित्व मान्य आहे. मग त्रेतायुगातल्या विरोचकाचं कलियुगातलं रूप म्हणजेच रुपाली म्हात्रे हे का मान्य नाही करत आहात तुम्ही? तिसरी पेटी तुमची आहे, ती तुमच्या रक्ताने उघडली हे मान्य आहे ना तुम्हाला? त्या पेटीतल्या श्लोकातली प्रत्येक ओळ खरी आहे हेही मान्य आहे ना? मग त्याच श्लोकातल्या तुझ्या देवकीला वधूनी विरोचक, यशोदा बनूनी तुझा घास घेई. मनी विष लेवून पोसून तुझला, तुला वधाया चालली कारवाई. ह्या ओळी इतक्या सोयीस्करपणे अमान्य करताय तुम्ही. ह्याचं कारण तुमचं रुपाली म्हात्रेवर असलेलं आंधळं प्रेम. मृत्यूचं तांडव सुरू झालं. ममता मावशी, हेमा, अनिल म्हात्रे, दिवाडकर सर, बंटी मामा, आता आणखी कोणाचा बळी गेल्यावर तुमचे डोळे उघडतील? आता तरी डोळे उघडा. तुम्ही म्हणालात ना, आशा ठेवणं वाईट असतं. नाही, तुमच्यासारखा समोरच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवणं सगळ्यात जास्त वाईट असतं. रुपाली म्हात्रे विरोचकाच्या नावाचा वापर करून स्वतः केलेल्या सगळ्या पापांवर पांघरून टाकते. आधीच खूप उशीर झालाय. आत्ता तरी डोळे उघडा. डोळे उघडा.